नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. लातूरमधली सुज्ञ मंडळी आहे, त्याच्यामध्ये वकील महोदय आहेत, काही प्राध्यापक मंडळी आहे आणि समाजातली ज्यांना चांगली समज आहे अशी शेतकरी तर आहेतच. मी काल श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलताना जी प्रदीर्घ मुलाखत केली ती आणखी ऑन एअर जायची आहे, तर त्याच्यातनं ते 2 पाऊल मागे आले तसं दिसतं आहे. त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांना 2 महिन्यापूर्वी एक फोन कॉल केला होता, जेव्हा देवेंद्र फडणवीस हे आळंदीला आले होते. 7-8 मिनिट त्यांची चर्चा झाली. त्यांच्या 8-9 मागण्या आहेत. त्यातल्या एका मागणीबद्दल बहुधा ते कायदेशीरदृष्ट्या त्यांना कुणीतरी सांगितलं असेल, त्यांचा अभ्यास आहे या विषयाचा. तर सरसगट मराठा समाजाची OBCमध्ये कुणबी म्हणून नोंद करा, ह्या मागणीबद्दल ते 1 पाऊल मागे यायला तयार आहेत असं त्यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं. मग त्यांचं असं मत आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे सातारा गॅझेटियर असेल किंवा आधीचं ब्रिटिश गॅझेटियर असेल, कुठले जे असतील ते, किंवा निजाम राजवटीतले गॅझेटियर्स असतील, तिथे ज्यांच्या कुणबी अशा नोंदी आहेत अशा सगळ्यांना तुम्ही ह्या आरक्षणाचा लाभ द्या. आणि कायदेशीरदृष्ट्या मी विचारलेल्या प्रश्नावरती त्यांचं असं मत आहे की हे शासकीय दस्त आहेत आणि त्यामुळे त्याला मान्यता द्यायला काही हरकत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं कुणीही आलं तर ह्या संदर्भामध्ये आम्ही चर्चेला तयार आहोत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये गणपती महोत्सव सुरू होणार आहे आणि MMR रिजनमध्ये 2.5-3 कोटी लोक राहतात. पुण्याचा गणेश उत्सव तर राज्यभरातले लोक येऊन पाहतात. तर अशा वेळेला ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी एक स्पेशल कॉरिडॉर जर सरकारने करून दिला तर त्या कॉरिडॉरमधनं हे आंदोलक जातील असं त्यांचं मत आहे. मी फार खोदून विचारलं की किती लोक येतील, तर त्यांचं असं मत आहे की 55 लाख लोक येतील. तोही आकडा पहिल्यांदाच त्यांनी सांगितला. 3 कोटी लोक ह्या 55 लाख लोकांना पाठवण्यासाठी येतील वगैरे. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे शिवनेरी, तिथे जाऊन पहिला मुक्काम करणार आहेत 27 तारखेला. आता ह्या आंदोलनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांचं असं मत आहे की जे लोक कायदेशीरदृष्ट्या आंदोलन करतील, कायद्याच्या चौकटीमध्ये, त्या आंदोलनाची बाजू आम्ही ऐकून घेऊ. आणि म्हणून एक सर्वसाधारणपणे ह्या बाजूचं काय मत आहे आणि राज्य सरकारचं काय मत आहे हे तर तुमच्यासमोर मी आता सांगितलंच. पण ह्या मंडळींना आपण विचारूया की त्यांना काय वाटतं, कारण मी जाणीवपूर्वक आंदोलकापेक्षा थोडीशी समाजातली सुज्ञ मंडळी जी समाजाचं विचार मन घडवून आणतात त्यांना इथे बोलवलं आहे. सो वकील साहेब, जरा तुमचं नाव सांगा. तुम्ही थोडंसं उठून उभा राहा. ॲडव्होकेट विजय जाधव. तो विजयराव असा आहे, कायदेशीरदृष्ट्या विचार केलं तर पुन्हा तेच दिसते की जे देणं शक्य नाही त्याच्याबद्दलच सगळेजण बोलत आहेत. हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना? EWSचं जे आरक्षण आहे, ACBC मध्ये जे आरक्षण देत आहेत ते अनाठायी आरक्षण आहे, ते टिकणारं नाही कायद्याचे. कालच्या 21 तारखेला झालेल्या हिअरिंगमध्ये स्वतः हायकोर्टानं विचारलं की मराठा समाज जर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असेल तर त्यांना OBC मध्ये का दिलं नाही. मग आता जरांगे पाटलांनी मागितलेलं जे आरक्षण आहे तेच कायदेशीर आरक्षण आहे आणि ते यादीमध्ये आहे. आणि त्या आरक्षणाचे जे काही पुरावे 58 लाख पुरावे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सापडलेले आहेत, त्या अनुषंगानं तसे सर्टिफिकेट इश्यू झालेत. आणि ते पुरावे काय आजकालचे नाहीत. पूर्वीचे पुरावे 33-34च्या नोंदी असतील, जन्म मृत्यूच्या नोंदी असतील, या सगळ्या महसुली कागदपत्रामध्ये पुरावे सापडलेत. म्हणजे ते एक पुरावे आहेत. जरांगेंच्या मताबरोबर तुमचंही मत असं आहे की जे मिळाले त्यांना देऊन टाका. नाही, जे मिळालेत त्यांना तर देणं गरजेचंच आहे, ते तर कायदेशीरच आहे. पण ज्यांना मिळालेलं नाही ते सुद्धा याच मराठ्यांचे सोयरे आहेत. नाही, आता दुसरे वकील साहेबांना आपण विचारू. वकील साहेब, असं आहे, उभाच राहा तुम्ही. तुमचं नाव सांगा. प्राध्यापक विद्याधर कांदे. ओके वकील साहेब, थोडं तुम्ही जागा चेंज करू आपण जरा. प्राध्यापक सर, मी तुम्हाला नंतर विचारतो. असं आहे की आपल्याकडे आरक्षणाच्या दृष्टीनं फॅमिली ट्री जेव्हा बघितली जाते त्यावेळेला पितृ पद्धतीनं ती बघितली जाते. बरोबर आहे? हे जसं म्हणतात सरसकट सगळ्यांना द्या, तसं शक्य नाही आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, बारामतीकडे असेल, नागपूरकडे असेल, हा सरसकट मराठा OBC समाजामध्ये त्याच वेळी गेला. हो, ते तेव्हा चूक झाली ना. आपण नाही घेतले मराठवाड्याच्या लोकांनी. आजपर्यंत जेवढे आरक्षण दिले ही सरसकट समाजाचेच आरक्षण झाले. आता कोणता समाज असा आहे की ज्याची एवढी टॅली केली गेली? आता इथं टॅली का सुरू केली गेली? आपण म्हणतात की आता कुणबीचे सर्टिफिकेट सापडले. मराठवाड्यामध्ये असा किती समाज राहिला आता बिना आरक्षणामध्ये येण्याचा? हा मोठा प्रश्न आहे. यावर एवढा बवाल होत आहे ना, हा बवाल मुळात चुकीचा आहे. मी कायदेशीर दृष्ट्या विचारतो. मला बाकीच्या
हे बोलतील. मराठवाड्यातला जो थोडा मायक्रो मायनॉरिटीमध्ये राहणार आहे, आता ओबीसी मध्ये जो आला समाज ऑलरेडी, ज्यांचे सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंटेशन सापडलं, त्याच्या व्यतिरिक्त फार कमी आकडा आहे. त्याच्यामुळे याच्यावर फार मोठा इश्यू न करता आता सरसकट मराठा आरक्षण देणं योग्य नाही, आहे. तुम्हाला दोघांना कायदेशीर अडचण लक्षात येते का? पद्धतीमध्ये येस, एक्झॅक्टली. मातृसत्ताक पद्धतीमध्ये जे आपण म्हणताय ना, त्याच अनुषंगाने आम्ही बोलतोय. मातृसत्ताक पद्धतीचं बोलत नाहीत. नाही, पण आता पण चर्चा होताना पितृसत्ताक मातृसत्ताकची चर्चा चालू आहे. पितृसत्ताक पद्धतीमध्ये ज्या अडचणी आहेत की एका भावाचं सापडलंय आणि त्याच्या दुसरा भाऊ जे आहे जिवंत आहे किंवा मयत आहे, त्याच्या वारसाला पुढे मिळत नाही. पूर्वी काय होतं की वडिलांची नोंद एखाद्या मोठ्या भावाच्या नावावर व्हायची, त्याचे महसुली रेकॉर्ड दुसऱ्या भावाचे नसायचे, 5-6 भाऊ असायचे. मग अशा पद्धतीमध्ये पितृसत्ताक पद्धतीनं आमचं म्हणणं आहे की तुम्ही व्हॅलिडिटीसाठी जसं तुमच्या भावकीतलं कुणाचं तरी पितृदत्त मातृसत्ताक बद्दल तुमचं काही म्हणणं नाहीये? मातृसत्ताक पद्धतीमध्ये बोलत नाही, कायदेशीर पद्धतीनं पितृसत्ताक पद्धतीनं बोलत असताना कारण कायदा तसा सांगतो. तुम्हालाही माहिती, SC ST असेल किंवा आदिवासी असतील, याचे सगळे आरक्षणाचे लाभ हे पितृसत्ताक पद्धतीने मी होतात. तेच म्हणतोय की पितृसत्ताक पद्धतीमध्येच आल्यानंतर सगळेच मिळणार आहेत. मला वाटतं की फडणवीस आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी जर हे बघत असतील तर पहिला एक चर्चेचा मुद्दा तुमच्या समोर आला की पितृसत्ताक पद्धतीने चर्चा पुढे जाऊ शकते. आपण हैदराबाद गॅझेटनुसार म्हणतो, मुंबई गॅझेटनुसार म्हणतो. या गॅझेटमध्ये बी जे लोक ज्यांचे नाव, काही जणांचं फक्त नावाच्या नोंदी आहेत, आडनाव सापडत नाही. आणि त्यावेळेस कसं होतं, कुठला तर गणू, कुठला तर मनू, अशी जी नाव ते ठीक आहे, बरोबर आहे तर आता ते सरसकट व्हायला यामध्ये गॅझेटनुसार काहीच अडचण नाही. नाही, सरसगट बघा, तुम्हा दोघांनाही कायदा कळतो म्हणून सांगतो मी. सरसगट सरकारने दबाव जरी दिलं ना तर ते पुढे जाऊन मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोणी ना कोणी चॅलेंज करणार. कोर्ट काही राजकीय पक्षाच्या भूमिका आणि सरकारच्या भूमिका बघणार नाहीये. त्यांना कायदा बघायचा आहे, नियम बघायचा आहे. 1962-66चे जे वर्डिक्ट्स आहेत ते सरळ सांगतात की नाही होणार असं. काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट होतं आपल्याकडे, देअर इज विल देअर इज वे. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे, आता फडणवीस हे एका सरकारचे प्रमुख आहेत, ते असं बोलणारच. कायदा असा नाही. स्टेटमेंटला धरून दिलंच पाहिजे. आणि त्यांनी बोलले म्हणजे सहजासहजी नाहीत बोलले, त्यामागे निश्चित काही तथ्य असणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कायदा असो किंवा नसो, कायद्यामध्येच राहून देणार त्यांनी. मला अपेक्षा कायद्याच्या अनुषंगाने होती. बसा वकील साहेब. 2 प्राध्यापक मंडळी आहेत, मला माहीत नाही तुम्ही दोघंजण कोणता विषय शिकवतात. आत्ता असं दिसतं आहे की मी काल जरांगेंनाही हा प्रश्न विचारला की शैक्षणिक आणि आर्थिक ह्या आरक्षणाबद्दल फारसं कोणाचं तीव्र मत नाही आहे. अडचण येते आहे ते राजकीय अनुषंगाने. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC समाजाला जे काही आरक्षणाचे लाभ मिळालेले आहेत ते लाभ इतका बहुसंख्य नसलेला समाज आरक्षणाच्या चौकटीत आला की ते जाणारच आहेत. तुम्ही दोघं प्राध्यापक आहात. आत्ता महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये जी सामाजिक स्थिती आहे त्याच्यात हा राजकीय भाग घातला की आणखी ते स्फोटक होत जाणार आहे. सर, तुमचं नाव सांगा. सर, विकास कदम. मुळात हो, ते राजकीय आरक्षणावर जे बोलता तुम्ही, आता त्याच्यासाठी आपण ह्यांनी वेगळं आरक्षण दिले. आणि अहवाल जे आहेत किंवा जे आयोग आहेत त्यांनी मराठा मागास आहे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मागासले पण सिद्ध झालेला आहे. कोर्टानेही मागासले असताना OBC का दिलं नाही हा प्रश्न विचारलेला आहे शासनाला. बरोबर. पण मुळात प्रश्न काय येतो की SC BC आणि ESB हा 2दा दिलेलं आरक्षण आहे आपल्याला. इलेक्शन आलं, आरक्षण आलं, आणि इलेक्शन गेलं, आरक्षण गेलं. मला असं वाटतं की आत्ता जे लागू आरक्षण आहे हे कदाचित जर नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले असते तर आतापर्यंत ते पण कोर्टात उडालं असतं. फक्त तारखा मिळत आहेत पुढच्या. आणि दुसरं तुम्ही माहित आहे की काटावर बहुमत असणारं केंद्रातलं सरकार, आणि या केंद्रातल्या सरकारचा रिमोट हा नितीश कुमारांच्या हातात होता. आणि नितीश कुमारांनी जातीय गणना करून त्यांच्या ह्याच्यामध्ये पुढचं आरक्षण दिलं होतं. ते जानेवारीमध्ये मागच्या उडालेलं आहे, कारण ते कायद्याची चौकट नाही बसत. मग हे माहित आहे. मग हे जे दिलेलं आरक्षण आहे हे आज मनोदादामुळे एवढी जागृती झाली की लहान लहान लेकरू सांगते की हे आरक्षण टिकणारच नाही. मग तुमच्या आरक्षण ते राजकीयच्या महत्वाकांक्षेपोटी तुम्ही आमच्या लेकराचं शिक्षण आणि भविष्य का खराब करताय? आणि सामाजिक दुही जे तयार होते ती सामाजिक दुही आज कसं झालं, आज आम्ही ऐकून गेलो. आम्हाला जे OBC फेक अकाउंट असतील किंवा काही हाकेसारखे मूर्ख लोक सर म्हणून घेऊन जे बोलायलेत, हे ऐकताना आम्हालाही वाईट वाटतं ना. कशी भाषा आहे त्यांची, कुठला स्तर आहे. आज ह्यांचं सामाजिक स्तर त्यांचा वाढलाय तेव्हाच एवढं बोलू शकालेत ना आम्हाला. बहुसंख्य असणारा मराठा समाज नाही सर, असं नाही. एवढी डेअरिंग हे लॉजिक सामाजिक स्तर वाढल्यामुळं झालाय की एक प्रकारची असुरक्षितता आहे त्यातनं आलाय? नाही, सुरक्षिततेचं जर असं तर असं एवढं वाईट तर बोलले नसते, मुद्द्याला धरून बोलले असते. एवढं वाईट चव सोडून बोलतायत आणि निर्भीडपणे बोलतायत म्हणजे ते आहेच विचार करायसारखं. आमचं मत एवढंच आहे की आमचं हक्काचं आरक्षण आहे. आता माझंच उदाहरण देतो. अर्ध्या पाहुण्या रावळ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, अर्ध्यापेक्षा जास्त.
मी ते दाखले सगळे देऊ शकतो. मग मी कुणबी नाही का? एक. दुसरं, मी गादवड गावचा आहे. गादवड गावातून आजूबाजूचे छोटे छोटे गावाचे सगळे दस्तावेज सापडलेले आहेत आजूबाजूच्या आमच्या पाहुण्यांचे, बरं का. मला पत्र दिलंय भूमी अभिलेखनी की आम्ही तिथं नमुना क्रमांक 33 मधून आमच्या आजूबाजूच्या गावाच्या नोंदी मिळाल्या. मग मी त्यांना म्हणलं आमचं द्या. मग ते आमचं इथं नाही म्हणले. आम्ही तिकडे कळमला वगैरे गेलो, उस्मानाबाद, धाराशिव जुना जिल्हा होता, सगळीकडे काढलं. पण आम्हाला लेखी पत्र असं दिलं त्यांनी, ते आणता आलं नाही आता गडबडीत, की कदाचित तिथं कोणाकडे असेल, मी सेंड केलं, सांगा ना मला, की त्याच्यात दिलं की दस्तावेज उपलब्ध नाहीत. आणि मला पूर्ण खात्री आहे 2000% नमुना क्रमांक 33 जर माझ्या गावचं सापडलं तर मी कुणबी आहे. आणि हे ठेवण्याची जिम्मेदारी शासनाची होती, पण शासनाने हे ठेवलेलं नाही. बोलताना म्हणतात ते जिल्हा बदली झाली, इकडलं तिकडं काहीतरी कारण तेव्हा तर काय म्हणजे 84ला तुमचा जिल्हा झाला नाही, पण 84ला जिल्हा झाला तेव्हा तर आरक्षणाचा मुद्दा नव्हता ना, ठेवला नाही असं कसं? नाही, मग आज मला काय म्हणायचंय, शासनानं दस्तावेज ठेवले नाहीत म्हणून मी कुणबी नाही का? म्हणून मला आरक्षण माझ्या हक्काचं नाही का? आणि आम्ही वंचित राहायचं का? हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. एकच मिनिट सर तुम्हाला बोलतो, नंतर मला जरा एक महत्वाचा प्रश्न विचारायचा. हा, हे सामाजिक दुहीबद्दल मी बोललो. नाही, सामाजिक दुही अजिबात होणार नाही. झालेली आहे सामाजिक दुही. मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आपल्याला सामाजिक इतिहास महाराष्ट्राचा माहिती असेल किंवा शिवशाहू फुले आंबेडकर आपण नावानं जपतोय, तर हे शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजानं जपलेली आहे. आजही गावगाड्यामध्ये मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. आज जे सामाजिक वितुष्ट काही व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेलं आहे. आज आरक्षण कोणासाठी आहे, तर आज गायकवाड आयोगाच्या म्हणण्यानुसार जवळपास 89% मराठा समाज हा अल्पभूधारक आहे. पण ते टिकलं नाही, ते बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टात उडालं. हा, कुणबी शब्दाचा अर्थच असा आहे, कुण म्हणजे शेती, माती, आणि बी म्हणजे बियाणं. मातीत बियाणं पेरणारा प्रत्येक जण हा शेतकरी आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अशी वाईट अवस्था झालेली आहे की तो माझा प्रश्नच मी मनोज जरांगीनं हा नेमका विचारला होता. शेती प्रश्न आणि आरक्षणाची गल्लत झालेली आहे. नाही, आरक्षणाची आणि शेती प्रश्नाची गल्लत बिलकुल नाहीये. आरक्षण हा मातीशी संबंधितच प्रश्न आहे. आज मी समजा प्राध्यापक आहे, मी सुस्थितीत आहे, तर मला आरक्षणाची गरज नाही आज. परंतु आज शिक्षण घेण्यासाठी जर एखादा तुकडं विकावं लागत असेल एखाद्या शेतकऱ्याला, तर त्या समाजाला आरक्षणाची राजकीय आरक्षणाबद्दल राजकीय आरक्षण आम्हाला मिळो अथवा न मिळो तो आमचा विषय नाही. मिळो अथवा न मिळो नाही, राजकीय आरक्षणाबद्दल काही कोणाची भूमिका वेगळी आहे का? बसा नाही, ह्याच्यात तर गोंधळ आहे सगळं. मला जरा सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि 2 जणांची मी प्रतिक्रिया घेणार आहे की प्रवीण गायकवाड असतील किंवा राजेंद्र कोंडरे असतील किंवा काही असे लोक की जे पुण्यात बसून ह्या सगळ्या संदर्भामध्ये विश्लेषण करतायत, त्यांचं एक मत असं आहे की आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातनं जे आरक्षण मिळालं होतं ते आरक्षण घेत नसल्यामुळं उलटा नुकसान मराठा समाजाचं झालेलं आहे. 10 पैकी 8 जागा ज्या मराठा समाजाला मिळत होत्या त्या तर गेल्याच, आणि आता तुम्ही नव्यानं काहीतरी आरक्षण मागताय जे कायद्याच्या चौकटीत बसणारच नाही आहे. आपल्यापैकी कुणाचं काही वेगळं मत आहे का याच्यापेक्षा? हां, इकडे तोंड करा सर तुमचं. नाही, तुमचं मत असं आहे की ते नको आहे, जे राजेंद्र कोंडरे आणि प्रवीण गायकवाड सारखी वर्षानुवर्ष अभ्यास करणारी मंडळी म्हणतात की हे सगळं चूक आहे, आत्ता आपण चुकीच्या दिशेनं चालू सगळं. नाही, त्यांनी असं चुकीचं म्हणलेलंच नाही आहे. माझ्याच मुलाखतीत म्हणले. आता जे आरक्षण जे मागितलं जातंय मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून, त्याला त्यांनी चुकीचं असं म्हणलेलेच नाही आहेत. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये हे मंडल कमिशनरनं जे जाती जाहीर केलेल्या आहेत. तुम्हाला अडचण लक्षात येते का सर? 10 पैकी 8 जागा ज्या मिळत होत्या मराठा समाजाला त्याही गेल्यात. हो, नुकसान झालं. मग हे नुकसान कोणी केलं? आम्ही न मागितलेलं 10% आरक्षण दिलं आणि AWS गेलं. आम्ही तर मागितलेलंच नव्हतं 10% आरक्षण. मग ते दिल्याच्या नंतर AWS गेलं ना. AWS त्यांचं म्हणणं आहे AWS घ्यायला पाहिजे. AWS तर फायद्याचं होतच. AWS हा विषय वेगळा आहे आणि कुणबीचा हा विषय वेगळा आहे. घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? नाही, AWS फायद्याचं होतच की 100% फायद्याचं होतं, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आता जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि हे काही नवीन आरक्षण आम्ही मागत नाही आहेत. मंडल कमिशननं जी जाती जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची 83 क्रमांकावर आमची कुणबी जात आहे, तर ती द्यायला काहीच अडचण नाही. ठीक आहे. एक मुद्दा मला ह्या सगळ्यांचा पटला, तो असा आहे की 55-60 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यात एक मोठे गैरव्यवहाराची साखळीच तयार झालेली आहे. मी एक फोन कॉल पण आता रेकॉर्ड करणार आहे. काल अनेक लोकांनी मला हे कॅमेरासमोर सांगितलं आणि गृहमंत्र्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यायला हवं. ज्या नोंदी सापडल्यात ते कायदेशीरदृष्ट्या तुम्ही त्यांचं प्रमाणपत्र देणार आहात, कारण तुम्ही कायद्यात मान्य केले. आता हे जे कोणी
कागदपत्र घेऊन वेगळ्या तहसील कार्यालयात जात आहेत, तिथे व्यवहार सुरू आहेत. 1,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, 30,000 रुपये द्या, 40,000 रुपये द्या. आणि काल मी बरीचशी प्रकरणं अशी रेकॉर्डवरती आणलेली आहेत. त्यामुळं अशा कुण्याही मंडळीनं असं केलं असेल तर सरकारने पहिलं तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे, त्यात काही लोकांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे, तरच ह्या लोकांचा विश्वास बसेल. एक फोन कॉल मी रेकॉर्ड करणार आहे आणि मला खात्री आहे की हा फोन कॉल जिथं जाणं आवश्यक आहे तिथं जाईन. सर तुम्ही तो कॉल लावा, आपण रेकॉर्ड करू. कॉल लावल्यानंतर तो मग व्यक्ती घाबरत आहेत, कारण अजून त्यांचं सर्टिफिकेट आहे. नाही, कोणाचा तर होणारच आहे फोन कॉल. ओके, पण तुमचा कॉल लावेपर्यंत मी एक जणांना विचारतो, हे EWSचं पण घालवतोय आपण, म्हणजे जे आपल्या हातात आहे ते दिले सोडून आणि दुसऱ्या गोष्टीसाठी चाललाय पुन्हा प्रयत्न. हातात आहे ते सोडून आपण का त्याच्या मागे लागलेलो आहे, कारण स्ट्रेंथ तेवढी आहे. आणि आपल्याला आज शिक्षणासाठी जी धडपड विद्यार्थ्यांची चालू आहे, जसं की आम्ही शिक्षण क्षेत्रातले मदतीचं एक युनिट चालवतो, त्यामध्ये शक्यतो 99% मदत ही गरजू मराठा विद्यार्थ्यांनाच लागत आहे. कारण त्यांना कुठलाच सोर्स उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे हातबल झालेले हात आहेत. त्यांचे आईवडील जेव्हा रडतात तेव्हा आपल्याला जाणून येतं की EWSच्या माध्यमातून जो छोटा टप्पा आपण पार करणार आहोत त्यापेक्षा सरसगट आणि कुणबी नोंदी. आता तुम्ही पूर्ण कन्व्हिन्स आहात EWSची गरज नाही? कम्प्लिटली हे आहे की कुणबी म्हणून मराठा समाजाला पूर्ण म्हणजे फिल्टर लावून कुठली गोष्ट चांगली करण्यापेक्षा आपण तसंच आरक्षण सरसगट दिलेलं. आणि प्रत्येक कुणबी, माझा भाऊ कुणबी आहे तर मी माझ्या घरातलं प्रत्येकजण कुणबी हेच म्हणजे मला सांगावं वाटतं की हेच असतं आणि असावं इथे. कारण कुठल्या जातीच्या वेळेस आपल्याला फिल्टर लावायची गरज पडली नाही. इथे कुणबी हा फिल्टर का वापरला जातो हा आमचा आवर्जून प्रश्न आहे आणि तेवढ्यावरच आमचा सगळा बांधव एकत्र आलेला आहे. ताई बोला. माईक देऊ तुमच्याकडे? घ्या मी तोपर्यंत कॉल घेतो. तुम्ही घ्या तुमच्या हात. हां, तो कॉल लावा ना. कायदा 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 हे शब्द बऱ्याच वेळेस आता मी ऐकले. मला एक म्हणायचं की आदरणीय आंबेडकर साहेबांनी जेव्हा आरक्षण दिलं तर ते किती वर्षासाठी होतं? असं काही नाही घटनेमध्ये. हा एक गैरसमज आहे बरं का. हा गैरसमज सगळ्यांनी एकदा काढून घ्यायला हवा की 10 वर्षाची मर्यादा वगैरे. 10 वर्षानंतर त्याचं रिव्हिजन नाही. मी सांगतो ना त्यांना, मी काल जरांगेंनाही सांगितलं की काल ज्या 29 जाती संदर्भामध्ये नव्याने OBCमध्ये त्यांचा समावेश करण्याबद्दल सरकारने भूमिका घेतली, साफ चूक आहे. राज्य सरकारच्या यादीतले OBC समाजाचे घटक हे केंद्रीय यादीमध्ये जावेत, या संदर्भामध्ये ती विचारणा झाली. पण तरी तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला वाटतं ते बोलतील. अभ्यासू व्यक्तिमत्वच बसलेले असतील इथं सर. तर बोला, मला त्यांना प्रश्न विचारायचा की खरंच आंबेडकर साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं तर त्याला मर्यादा नव्हती का? मग ठीक आहे, मुद्दा काय मला सांग. हाच मुद्दा आहे की त्याला 10 वर्षाची मर्यादा नव्हती का? आमच्या वेळेसच एवढे रूल्स अँड रेग्युलेशन्स का चेक केले जातात? ते सांगितलं लगेच. राजकीय संदर्भामध्ये होता. पण एक फोन कॉल मला रेकॉर्ड करायचा आहे, तुम्हीच बोला. हे कोण आहे, त्यांना नाव सांगायचं आहे त्यांना? सांगू शकतो. सांगा. साळुंके म्हणून आहेत. कोणतं गाव त्यांचं? अंबाजोगाईचेच आहेत. ओके. तर ते विद्यार्थी आहेत आणि त्यांचं सर्टिफिकेट निघालेलं आहे. तर त्यांना पुढे ऍडमिशनसाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडेट करायचं लागते. तर व्हॅलिडिटी जेव्हा मागायला गेल्यानंतर त्यांना बरेच अडथळे आले. त्याच्यानंतर त्यांना आर्थिक अडचण सुद्धा आली आणि त्या आर्थिक अडचणीनंतर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता. त्यानंतर आम्ही दादांना सुद्धा हे कानावर टाकलं. अजित पवारांना? नाही, मनोज दादांना. सध्या मनोज दादाच आहेत. बरोबर. मनोज दादांना हे टाकल्यानंतर मनोज दादा जेव्हा लातूर दौऱ्यावर होते तर त्यांनी लगेच संजय शिरसाटांना कॉल केले आमच्या डोळ्या देखत. त्याच्यानंतर त्यांना बोलल्यानंतर तिथे एक माळवदकर म्हणून कोणीतरी अधिकारी आहेत. ते कुठे असतात माळवदकर? त्यांच्याकडे इथलं एक चार्ज आहे आणि धाराशिवचं एक आहे. कास्ट व्हॅलिडिटीचे म्हणजे आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन ते करून दिले. पण त्याच्यानंतर परत दादांनी चंद्रकांत पाटलांना उपसमितीचे त्यावेळेस ते अध्यक्ष होते, त्यांना म्हणले की कास्ट व्हॅलिडिटीशी रिलेटेड जे काही मुदतवाढ आहे ती 6 महिन्याची करून द्या. त्यांनी त्यावेळेस शेवटच्या दिवशी केली, मला जेवढं आठवतं तेवढं. बरोबर, कारण मी तो प्रश्न विचारला. लगेच सर्क्युलर पण काढला. ते जेव्हा हे असे प्रश्न आल्यानंतर. पण आता आर्थिक व्यवहार किती झाला आता आपण त्यांनाच बोलूया. स्पीकर ऑन करा. हॅलो. आणि ह्याची दखल गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी, हे गंभीर आहे. हे साळुंके साहेब नमस्कार, मी राहुल कुलकर्णी बोलतो. एक 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही किती पैसे दिले आणि कुणाला दिले? मला मागणी केली ती पैशाची ऑफिसला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझ्यासोबत आणखीन 4-5 जण तिथं लाईनीतच होते. तर आमचे डॉक्युमेंट क्लिअर असताना सुद्धा 1950 ची जनगणना होती माझ्याकडे.
बरं. तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख होता, ते सुद्धा दाखवलं त्यांना. सगळे जे डॉक्युमेंट म्हणतायत त्याची पूर्तता केली. बरं. तरी त्यांनी मला ते म्हणले की तुमचं काम 40,000 रुपये दिल्याशिवाय होतच नाही म्हणले. किती दिले तुम्ही? मग मी त्यांना पैसे दिले नाहीत. मग माझी आर्थिक बाजू तेवढी नव्हती, का तर मला पेमेंटच 10-15,000 आणि ह्यांना 40,000 कुठून देऊ. बर. तर मग मी तिथं लातूरच्या जिल्हा समन्वयक कळते, तर त्यांच्याशी भेटलो आणि मग त्यांनी ठीक आहे, तुम्ही ठीक आहे, ते आता त्यांनी किस्सा सांगितला पुढचा. तुम्ही पैसे दिले नाहीत, पण तुमच्या बरोबरच्या इतर लोकांनी दिलेत का आणि किती दिलेत? त्यांनी दिले असतील. एका मुलीने 20,000 दिलते की बाबा ते खूप म्हणजे वारंवार त्रुटी टाकायली त्याच्यामध्ये. मग ती 1-2 महिने परेशान झाली आणि तिला ऍडमिशनची गरज होती पुढं. बर. आणि ते ऍडमिशन तिचं म्हणजे डॉक्युमेंट असताना सुद्धा होईना झालं. बरं. मग तिनं मग एखाद्या वेळेस 20,000. ठीक आहे, आपल्याला त्या मुलीचं नाव नाही सांगायचं. ठीक आहे, आपल्याला त्या मुलीचं नाव नाही सांगायचं. गाव सांगता येईल का? हा, गाव तिथलंच आहे, रेणापूर बसलं गव्हाण म्हणून नाही, गव्हाण गावचीच आहे ती. ठीक आहे, आता एक ब्रीफ मध्ये मला सांगा, अशा आर्थिक उलाढाली किती सुरू आहेत? अशा आर्थिक उलाढाली आता कसं आहे सर, ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट आपल्याला कॉल करतो. तर अशा आर्थिक अडचणी अशा आहेत सर, उलाढालीच सांगतोय की आता आम्ही प्रत्येक जण अडचणीत आलेले आहेत. तर त्यांना असं की ऍडमिशनच्या वेळेस बरोबर शेवटचे 7 दिवस 8 दिवस असतात, तर त्यांना सरळ 50,000 म्हणजे एका विद्यार्थ्याला 50,000, 60,000, 40,000ची मागणी आहे. आता तुम्ही ऐकताय आणि ते बार्गेन. आपल्यापैकी कोणी पैसे दिलेत असा एखादा किस्सा आहे का? वैयक्तिक दिलेत पैसे? या इकडे. आणि ही गंभीर गोष्ट आहे की कागदपत्र दिल्यानंतर सुद्धा एकतर आपल्याकडे जात पडताळणी समितीचं कामकाज हे त्या गोगलगाईपेक्षा सुद्धा कासव गतीमध्ये काय कोणत्या गतीनं आहे, आणि एक तर अधिकारीच नाही आहे तिथे. तुमचं पूर्ण नाव सांगा. गजानन व्यंकटराव सोळंके. हां, कशासाठी काढलं गाव जे आहे सादोळा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी CSC सेंटरवाल्यांना मला पैसे द्यावे लागले. CSC सेंटर काय त्यातला कर्मचारी नाही ना? तो काय मध्यस्थ होता का? मध्यस्थ होता. म्हणजे किती पैसे तुम्ही दिले त्यांना? पर ह्याचं काढण्यासाठी, सर्टिफिकेट काढण्यासाठी 1250 रुपये द्यावे लागले. ही फार ही तांत्रिक कागदपत्राची पूर्तता आहे. काल जसे बीडमध्ये मला काही केस स्टडीज भेटल्या की कुणी 20,00,000 रुपये दिले, कुणी 40,000 रुपये दिले. असं कुणी नाही ना आपल्यापैकी? तुम्ही 1250 दिलेत ना? 1250 दिले, बस 8,500 कारण पूर्ण फॅमिली. ठीक आहे ना, बस. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लातूरमध्ये काय आला की जे आपल्याला वंशावळी जुळवायची आता, त्या वंशावळीमध्ये त्यांनी अडकवून टाकलं ना. मधली एकच वंशावळी 34ची. काय वंशावळी नीट सांग. म्हणजे आजोबा पंजोबा आणि खापर पंजोबा. तर तिचं काय झालेलं असेल, एखाद्याचा खापर पंजोबाच मारला असेल आणि त्याला एखादं दुसऱ्या दान बी मिळाली असेल ना जमीन, जसं वटीत घेतात म्हणतात ना, तसा प्रकार घडलेला आहे. आता सरकारने किती नियम बदलायचे? नाही, बदलायची काय गरज नाही. आमच्या पंजोबापर्यंत निघाले ना, खापर पंजोबा जोडू नका ना तुम्ही. ठीक आहे, ही आम्हाला अनुभव आलेला आता लातूरमध्ये. त्याच्यामुळे तर भलतीच अडकलेले असं झालेलं आहे. आपल्यापैकी आता उद्या कोण कोण आंदोलनात कोण कोण जाणार आहे? सगळे जाणार? सगळे? हा, गाव तुमचं साहेब? माझं लातूरच आहे, प्रॉपर लातूर. बरं, खेडेगावातलं कुणी आहे का आपल्यापैकी? आपल्या गावातली काय तयारी सुरू आहे जरा? आमच्या गावामधून साधारण गाव कोणतं आपलं? मी नांदगाव, तालुका जिल्हा लातूर, सेंट्रल जेलच्या बाजूला गाव आहे नांदगाव म्हणून. आमच्या इथून 3 आयशर निघालेले आहेत. 3 आयशर निघालेले आहेत आणि त्याची तयारी आमची जोऱ्यात झालेली, अंतिम टप्प्यात आले. आता फक्त आम्ही निघण्याच्या 27 तारखेला सकाळ आम्हाला डायरेक्टली जरांगे पाटलाच्या आदेशाप्रमाणे चालायचं आणि शांततेत. तुम्ही गेलात तर पुणे जाम होईल, मुंबई जाम होईल. मग हे सरकारनं दखल अगोदरच घ्यायला पाहिजे होती ना, की एवढी आंदोलनाची 40 वर्षापूर्वीचा लढा आहे. पहिला सुरू अण्णासाहेब पाटील, फडणवीस आल्यानंतरच तुम्हाला जास्त त्रास होता असं त्यांना इथे लातूरमध्येच बोलले. असं त्यांना वाटतं, फडणवीस साहेबाला वाटत असेल किंवा असं ती कोण प्रस्थापित आहेत त्यांना वाटत असेल. पण आमचा लढा हा 40 वर्षापूर्वीचा आहे. सुरुवातीला अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं, नंतर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी बलिदान दिलं, नंतर आता आमचे नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील आणि आमचा सर्व मराठा बांधवांचा त्यांच्यावरती विश्वास आहे. आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यांनी जे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही मुंबईत जाऊ, शांततेनं जाऊ आणि आरक्षण पदरात पाडूनच आम्ही मुंबई सोडू. हे आमचा म्हणजे संकल्प आहे. फ्लेक्स कोणी लावले गावागावात? गावात आम्ही सर्वांनी वर्गणी करून जो काही रंजलेला गांजलेला मराठा आहे आणि जे काही आमचे म्हणजे हे आहेत मराठा बांधव आहेत, म्हणजे जे की आपण काय म्हणतो जे गरजवंत आहेत, सर्व गरजवंत न सांगता आम्ही चावडीवर
मंदिरामध्ये बैठक घेऊन सोयीच्छेनं एक वेळेस जर ह्याचे दादाची बैठक आहे आणि चावडी बैठक आम्ही लावली म्हणलं मॅसेज गेला सर्व मराठा बांधव, गरजवंत मराठा बांधव आणि ज्यांना म्हणजे नांदगावची लोकसंख्या किती, उमरी किती? आमच्या नांदगावचे 5,000 लोकसंख्या आहे. आणि किती आणि आता आमच्या गावामध्ये जेल असल्यामुळं बाहेरचे लोक, पोलीस प्रशासनाचे लोक या ठिकाणी येऊन त्यांनी राहिलेले पण दिली का देणगी? सरकारी कर्मचारी? नाही सरकारी कर्मचारी कुणीही नाही, फक्त तिथं जेल असल्यामुळे तिथं वास्तव असायचं. नांदगावात किती देणगी जमा झाली? आमच्या नांदगावात साधारणतः बघा की प्रत्येकी कोण म्हणजे 2.5, कोण 9, कोण 10 अशा प्रमाणे साधारणतः आतापर्यंत 80 ते 82 पर्यंत म्हणजे 82,000 रुपये जमा झालेले आणि आहेत. आयशरला 3 किती भाडं जाणार आहे? आता ते जे आयशरवाला जे मालक आहे त्याने ती स्वतः आयशर दिलेला आहे आणि म्हणजे एक जणांनी तेल देतो म्हणलं, डिझेल जे लागेल ते. आणि जे किराणा दुकान आहेत ना, तर 2-3 दुकानदारांनी राशन पाणी देण्याचं म्हणजे हे केलेलं आहे. गोळा केलं का? नाही, जमा झाले आमचे. ऍक्च्युली कोण तांदळाचा कट्टा, कोण काय सोयीच्छेनं दिलेला, कुणाला मागितलं नाही. बैठकीमध्ये आम्ही बसल्यानंतर सोयीच्छेनं त्यांनी की बाबा आपले बांधव, आता आम्ही जातोय तर एक शुद्ध तू चाललास, मी येऊ शकत नाही, मी माझ्या मागे जनावर ढोर आहेत, तर माझ्या माध्यमातून हे 2,000 रुपये आणि एखादं पोरग कुठलं जे आहे त्याला अडचण आहे त्याला ऍडजस्ट कर, म्हणजे नेण्यासाठी त्याच्याकडे याची इच्छा आहे पण पैसेच नाहीत. आणि आपला सण कुठं करायचा मग? सण ही येते जाते, त्याचं काही नाही. आता आपल्या मराठा ह्याच्यामध्ये आपण 12 महिने सण करत होतो. एखाद्या सणाला आपण तिथं बी मनात भावना असेल तर आपण सण कुठेही करू शकतो. बरं. त्या अनुषंगाने सगळ्यांनी म्हणजे मनामध्ये निश्चय करून आता माघार नाही, आता माघार नाही, शांततेच मुंबई मराठा गाठल आणि त्या ठिकाणी जे काही आहे म्हणजे आदेश चुकून माकून एखादी दुर्दैवी घटना घडली त्याच्यासाठी संबंध मराठे सक्षम आहेत. प्रत्येकाचं लक्ष वैयक्तिक आहे आणि इतरांकडे आहे. आम्ही स्वतःची काळजी घेऊ आणि इतरांची बी घेऊ. ठीक आहे. मला जरांगींच्या मुलाखतीत असं लक्षात आलं की 1,25,000 स्वयंसेवक त्यांनी तयार केलेले आहेत. त्याची आज घोषणा झालीच असेल त्यांच्या पत्रकार परिषदेत. 1,000 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली एक स्वतंत्र ट्रक आणि गणेश मूर्ती असलेली एक स्वतंत्र ट्रक घेऊन ते जातात. शिवनेरीला मुक्काम आहे. आणखी खेडेगावातलं कोण आहे? तुमचं गाव नाही, आता झालं की तुमचं, ह्यानं संधी देतो तुम्ही. गाव रेणापूर तालुक्यात निवाडा. बरं. किती मराठा समाज आहे तिथे? माझ्या गावात साधारणतः एक 700 ते 800 मराठा समाज आहे. बरं. आणि किती देणगी जमा झाली आता? आत्तापर्यंत जवळपास 50,000 देणगी जमा झालेली आहे. बरं. किती आयशर जाणार म्हणजे काय गाड्या? 1 आयशर, 1 पिकअप आणि 2 ते 3 4 व्हीलर गाड्या. किती वाजता निघणार तुम्ही? 27 तारखेला पहाटे 5 वाजता किंवा 5 ते 6च्या दरम्यान निघतात. मुंबईच्या दिशेने? नाही, अंतरवाली सराटी. ॲक्च्युली ते 26 तारखेला येऊन 27ला तिकडनं निघणार आहे. नाही, 27 तारखेला पहाटे आम्ही आमच्या गावातून निघणार आहोत. 27 तारखेला 9-10 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचू आणि त्या ठिकाणाहून दादा निघाल्याच्या नंतर दादा जिथं मुक्काम करतील, दादा ज्या ठिकाणी थांबतील आणि दादा ज्या ठिकाणाहून मुंबईकडे निघतील त्यांच्या पाठीमागे आम्ही त्या आंदोलनात सहभागी राहू. आणि मग सगळे रस्ते जाम होणार? नाही, कसा आहे, रस्ते जाम होण्याचा विषय एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस 2024ला 26 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा वाशीपर्यंत गेला होता, त्या ठिकाणी त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या मोर्चाला सामोरं येऊन त्यावेळेस तो मोर्चा मुंबईत येऊ नये यासाठी मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाला अधिसूचना काढून एक आश्वासन दिलं होतं. आणि ती अधिसूचना येत्या 1.5-2 महिन्यात आम्ही त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करू. तो आश्वासन आम्हाला मराठा समाजाला आणि मनोजदादाला दिलं होतं. त्यानंतर ते 1.5-2 महिने सोडून द्या, पुढं जवळपास 1.5 वर्ष होत आलेलं आहे. त्या अधिसूचनेचं आणि त्यांच्या आश्वासनाचं त्यांनी ते पाळलं नाही. त्यामुळं दादाला हे परत मुंबईच्या दिशेने निघावं लागतंय. आणि दादा मुंबईच्या दिशेनं जात असतील तर दादा हे मराठा समाजाचं दैवत आहे. दादाला एकट्याला मराठा समाज कुठंही सोडणार नाही. आणि दादा जिथं या म्हणतील तिथं मराठा समाज हजर राहील. आणि दादा जोपर्यंत मुंबईत थांबतील तोपर्यंत मुंबईत हा मराठा समाज थांबेल. आणि जोपर्यंत हे सरकार मराठा समाजाला न्याय देत नाही तोपर्यंत मराठा समाज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे. आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारनं 27 तारखेच्या आतच जे त्यांनी 2024ला आम्हाला अभिवचन दिलं होतं ते त्यांनी पाळावं. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी आम्ही आमच्या ठिकाणी. आणखीन एक गाव घ्यायचं मला, नंतर मला वकील साहेबाकडे. हां नाही, थांब बोला. गाव आहे छोटंसं गाव, ज्या गावात न जाणार. तुमचं गाव कोणतं? बोटं. बरं. काय झालं हाताला? बरं. या ह्याच्यात नाही पडली ना ह्या राड्यात?
बरं बरं ठीक आहे. दादा आलेल्या दिवशीच पडलं बरं बरं थोडं काम. ठीक आहे. गावाचं नाव तुमच्या? सुगाव गाव आहे आणि जवळपास 2,500 ते 3,000 लोकसंख्या मराठा समाजाची आहे सुगावमध्ये. तालुका चाकूर आहे. किती जण जाणार तुम्ही आता? तरी आम्ही जवळपास 9 गाड्याचं नियोजन केले. 2 आयशर, 2 पिकअप आणि पुन्हा प्रायव्हेट गाड्या आहेत काही जणांच्या स्वतःच्या गाड्या. असे सगळे जाणार तुम्ही? असे सर्वजण मिळून आम्ही अगोदर 27 तारखेला सकाळी आंतरवली सराटी येथे जाणार आहे. बरं. आणि तिथून पुन्हा मनोजदादा सोबत मुंबईला निघणार आहोत तिथून. ओके. आणि घरातली ते बाकीची जनावरं? घरामध्ये आता आम्ही 4 जण आहोत. 4 जणांमधले 2 निघत आहोत. 2 जण इथं असतात, ते पाहण्यासाठी आहेत इथं. आणि सण? यावेळेसचा सण आमचा मुंबईमध्येच असेल आणि आम्ही तिथं गणपती आहेत, तिथं आम्ही गणपती साजरा करू. सगळ्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून ह्या दोघींना मी विचारतो, सण कसा साजरा करायचा आहे? आरक्षण हाच आमचा सण आहे. आता इथून पुढे एकच सण असणार आरक्षण. बरं. घरचे लोक विचारतील की पोळ्या, मोदक विचार का हो? नाही, जसं की त्यांनी आता म्हणल्या की आरक्षण हाच आमचा सण असेल आणि यासाठी आमचे सर्व बांधव घरचे आणि माझ्या लेकराचं भलं होत असेल तर माझं पूर्ण कुटुंब माझ्यासोबत असणार आहे. त्यासाठी आरक्षणाच्या या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण सोबत सण वार काही न पाळता आरक्षण हाच सण. ठीक आहे. मी जरा थोडासा वाईड अँगल घ्यायला सांगतो, कारण हे लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचे प्रतिनिधी असं मी मानतो. 3 मुद्दा म्हणून मी छोट्या गावाच्या केस स्टडीज घेतल्या, कारण काय होऊ शकतं त्याचा अंदाज येईल. लातूरमधनं साधारण टेंटेटिव्ह आकडेवारी सांगणं शक्य आहे का? किती टेम्पो, किती वाहनं जातील? नाही सर, असं नाही. कुणाला सांगता येईल? कुणी नियोजन करतंय? नाही, तालुका आणि गाव गाड्यानुसार प्रत्येक गावामध्ये जवळपास 4-5 ठीक आहे ना. एक आकडा साधारण मला सांगा. 17 टीम आमच्या आरक्षण लढ्यातील गावोगावी रोज 4 ते 6 बैठका घेत होत्या. हे मागल्या 15-20 दिवसापासून चालू आहे. जवळजवळ 600 पेक्षा म्हणजे आकडा हा मी कॅल्क्युलेशन केलं नाही. या कॅल्क्युलेशन चावडी बैठका आमच्या झालेल्या आहेत. आणि या चावडी बैठकीचा एक ढोबळ अंदाज की जे मोठ्या गाड्या 407 आयशर असेल किंवा बस असतील, स्कूल बस वगैरे, किती अशा? 700 पेक्षा जास्त आहेत. 700? हे सार्वजनिक आहेत. एका गावामधून एका माणसाला निघायचं आहे, त्याच्यासाठी ते सार्वजनिक. आणि दुसरे ज्या गाड्या आहेत हे पिकअप. आज जर तुम्ही चौकशी केली तर लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पिकअप भाड्यानं सहज भेटणार नाही. का सगळे पिकअप हे गावातून स्वस्तात परवडतं. त्याच्यामध्ये 12 ते 15 लोक बसतात मुलं आणि डबल त्यात फाळकं टाकून सामान बसतं. असे पूर्ण पिकअप आज गावोगावी पिकअप मिळत नाहीये कुणाला. आणि याच्या व्यतिरिक्त 3000पेक्षा जास्त लहान गाड्या जे 4 व्हीलर आहेत या गावागावातून निघत आहेत. मग ती इंडिका असेल वगैरे वगैरे वगैरे. लातूर जिल्ह्याचा आकडा. ओके. तिकडे आंतरवलीच्या दिशेने आंतरवलीला जाणार आहेत आम्ही सगळे. थोडक्यात तो मार्ग पूर्ण सकाळीच 2-3दा म्हणले सर की प्रश्न जाम होणं वगैरे वगैरे ऑलरेडी. पण ही वस्तुस्थिती आहे ना, तुम्हालाही माहिती. एवढे 700 वगैरे निघाले, याला जिम्मेदार कोण आहे? फडणवीस साहेब आहेत. कारण एवढ्या वेळेस उपोषण झालं त्यावेळेस त्यांनी लिखित दिलेले पत्र आहेत, मीडिया पुढे दिलेले आहेत. त्यांनी आश्वासनं पाळले का? कुणबी आणि मराठा एक आहे. तेव्हा एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री. हो ते असू द्या किंवा अजून हे असू द्या, पण हे प्रशासनाशी म्हणायचे मला. आणि आमचं वैयक्तिक फडणवीस साहेबांशी काहीच अडचण नाही. कारण फडणवीस साहेबांना 3ऱ्यांदा मुख्यमंत्री कोण बनवलंय? मोदींनी बनवलंय का महाराष्ट्राच्या लोकांनी बनवलंय? कोण बनवलंय? काय आता त्यांचं वेगवेगळं मोदींनी बनवलंय का महाराष्ट्राच्या? ते म्हणतात डीएनए मध्ये आमच्या ओबीसी आहे. नाही, ते मुद्दाहून म्हणतात, अजून 200 लोकात जाऊन म्हणतात. आणि इकडे तुम्हाला असं नाही वाटत की ह्या आंदोलनामुळं एक राजकीय आकलन करायचं झालं तर हे भाजपला अनुकूल आंदोलन आहे? आता आम्ही दिसलंय विधानसभा निवडणुकीत जात नाहीये. फक्त एवढंच आहे की सामाजिक परिस्थिती बिघडवायला हे पण कारणीभूत आहेत. म्हणून थोडं राग आम्हाला त्यांचा येतो. 200 लोकात जाऊन मुद्दा म्हणून नको त्या दिवशी स्टेटमेंट देतात आणि इकडे करोडो समाज त्यांच्या वेदना सांगतो त्या कळत नाहीत. अशा 2-3 स्टेटमेंट सांगा बरोबर. आता काल परवाच आहे, समजा हे जे व्हिडिओ आहे तुमचा टीव्हीवरचा, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टच बोललेले आहेत की त्याचा व्हिडिओ डाउनलोड करून घेतला सर? हो आहे. कारण लोकांना फक्त ऑडिओ दाखवा, कारण ते शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. काय कम्प्लीट होत्या. 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतात. त्याच्यात 2 मुद्दे आहेत सर. पहिला मुद्दा थांबा. पहिला मुद्दा मला वाटतं लातूरचं स्टेटमेंट आहे. बरं, मी ज्याचा उल्लेख केला, फडणवीसांना लॉजिकली असं वाटणं साहजिक आहे की मी सत्तेवर आलो की सुरू होतं. मी सत्तेवर होतो तेव्हा 58 मोर्चे तुम्ही काढले. मी ऐका ना, ते काय म्हणतील हे मला अंदाज आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. मी काही त्यांची बाजू इथं मांडायला उभारलेली नाही.
पण त्यांनी अनेक वेळेला माध्यमाला हे सांगितलं आहे. 58 मोर्चे निघाले, मी आरक्षणासाठी समिती बसवली, गायकवाड समितीनं अभ्यास केला, मी आरक्षण दिलं, मी असेपर्यंत हायकोर्टात टिकलं, मी गेलो सुप्रीम कोर्टातनं ते रद्द झालं. आता मी सत्तेवर आलो की तुम्ही लगेच मुंबई जाम करला पुढं. आता त्यांनी पहिल्यांदा त्यांचं पद काढलं, म्हणजे त्यांचं पदावरून हटवण्यासाठी. पहिल्यांदा त्यांना 3दा पद कोण दिलं? महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिलं. पदावर बसवणारे आम्ही आहोत, काढणारे नाहीत आम्ही. पण त्यांचं जे वाक्य आहे त्यांना वेदना समजत नाहीत. आज त्यांना किती मोठा आता शब्द वापरतो, चुकीचा शब्द आहे त्यांचा, की करोडोनं लोक एकत्र येतात, आपल्या वेदना मांडतात. त्या समजून घेण्याऐवजी त्यांच्या डोक्यात तेवढंच आहे की माझं पद काढण्यासाठी आंदोलन करतात. एवढ्या मोठ्या पदावर एवढं बेजबाबदार वक्तव्य, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. ठीक आहे, बिलकुल. आणि दुसरं राहिला प्रश्न की आत्तापर्यंत तुम्ही साक्षीदार आहात, 58 मोर्चे चांगले होते, शांततेच्या मार्गाने होते आणि कुणाला त्रास देणारे होते का? होते का? तुम्ही अजिबात नव्हते. बरोबर. आतापर्यंत मराठा आरक्षणातलं तुम्ही एक किस्सा सांगा जे की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 2 अत्यंत गंभीर, माजलगावमध्ये जी घटना घडली, बीडमध्ये जी घटना घडली, तशी परिस्थिती कोणत्याही क्षणाला हाताच्या बाहेर जाऊ शकते, जाणीवपूर्वक घडून आणू शकतं. तुम्ही करोडोनं लोक आलेले आंतरवलीत बघा, गेल्या वेळेस मुंबईला आलेले बघा, 58 मोर्चात आलेले बघा, मराठा समाज म्हणून मोठा आलेले कुठंही काही नाही. पोलिस असे खुर्चीवर बसलेले आहेत. असं असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा प्रश्न नाहीच. जगाला कळालंय मराठ्यांचा आंदोलन म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. मग फडणवीस साहेबांनाच काय एवढं टोकाचं जायचंय? जर मुंबई जाम होईल सर. जाम व्हायला डायरेक्टली जात नाहीत, डायरेक्टली मुंबईला जात नाहीत सगळे. इतक्या दिवसानं आरक्षण लढा चालू आहे, याची दखल का घेत नाहीत पॉझिटिव्हली? जर वेळेस तोंडाला पानं पुसायचं का काम करतात? ठीक आहे. या चर्चेतनं ह्या त्याच्यामुळे एकच वाक्य बोला, कारण तुम्ही काही महत्वाचं बोला. मागच्या काळामध्ये परवा जरांगे पाटील इथं आले होते. त्यांनी एक आश्वासन असं दिलं होतं की मी मोहसिन खान मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचा प्रदेश सरचिटणीस आहे, त्या नात्याने मला तुमच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, कारण कोर्टाने तुम्हाला द्या असं सांगितलं होतं, पण कोणतं सरकार देत नाही. त्या एक शायरी बड़ी अच्छी है, बोल दीजिए. न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा हूँ, न जाने मैं उनकी आंखों में खलने लगा हूँ, मैं अपने ही घर में मुहाजिर सा लगने लगा हूँ. आमची परिस्थिती तशी आहे. परंतु जसं जरांगे पाटील म्हणले तसं अगोदर लग्न कोंढाण्याचं, नंतर हा समाजाच्या संदर्भात मुद्दा काय तुमचा? मुद्दा असा होता की राज्यभरात ज्या काही मराठी आरक्षण जिथे जिथे झालेले आहेत त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सर्वपरीची व्यवस्था आणि सर्वपरीचे कार्यक्रम त्या मराठा बांधवांसोबत तुम्ही करणार आहे. ठीक आहे. मला जी भीती आहे मनामध्ये की काहीतरी होईल, ते अजिबात होणार नाही आणि होऊच सुद्धा देणार नाही. ठीक आहे. एक तर ह्या सगळ्या चर्चेतनं मला असं दिसतंय की तयारी पूर्ण झालेली आहे. मला खात्री आहे की हे पहिलं माध्यम असेल की इतक्या खोलवर जाऊन तुम्हाला सगळं विश्लेषण करताय. मी मुद्दा म्हणून मला इतर लोकांच्या मनातले सगळे प्रश्न या मंडळींना विचारायचे होते. 2 वकील महोदयांना शेवटचे 2 प्रश्न, आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, 2च मिनिट आहे, थोडं उठून व्हा आपलीच तुम्ही. हे सगळ्या चर्चेत 8-10 जे काही मुद्दे जरांगे पाटलांचे आहेत, कायद्याच्या दृष्टीनं त्यांनी पण माझ्याकडे सांगितलं की ह्याच्यावरती चर्चा होऊ शकते. चर्चा कशावरती होऊ शकते? सरसकटवर का आत्ता जे गॅझेट्स आहेत त्याच्यावर? सरसगटवर आणि गॅजेटवर दोन्हीवर चर्चा होऊ शकते. नाही, मुद्दाच संपला तिथे. हां, जे गॅजेट उपलब्ध आहे त्याला जर सुनियोजित केलं तर सरसकट त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच येतं सगळं. ठीक आहे. मी दोघांच्या बोलण्याचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे. मी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या जिल्ह्यांचा आढावा तुमच्यासमोर घेतोच आहे, कारण एकतर सरकारला कळलं पाहिजे की काय तयारी आहे, ते दिसतंच आहे तुम्हाला की काय तयारी आहे. दुसरा मुद्दा आहे की सरकारच्या वतीनं जे कायदेतज्ञ बसलेले आहेत तेही याचं आकलन करतील की ह्याच्यातनं आपल्याला काय करता येऊ शकतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, राज्य सरकारच्या मनात एक वेगळ्या पद्धतीची भावना असेल, आंदोलकांच्या मनात राज्य सरकारचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल एक काहीतरी वेगळी भावना असेल. प्रत्यक्षात तशी ती भावना आहे का हे समजून घेणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लातूर. थँक्यू, धन्यवाद. चला.